भाज्यांमध्ये नारळ बरेच जण खात नाही, त्याचप्रमाणे घरामध्ये भरपूर नारळ असतो. अशा वेळेस काय करायचा विचार पडतो. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर असं शरीरासाठी जेवढं थंड खाईल तेवढं अतिउत्तम. आज आपण ओल्या नारळापासून सोलकढी बनवणार आहोत. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी जे साहित्य घेतले ते सर्वात महत्त्वाचे ते मी तुम्हाला सांगते. तर इथे मी ओला नारळ घेतलाय. एकदम सुका असतो ना नारळ, तो सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा नाहीये, कारण सुका नारळ घेतला तर त्याला वरची असं बघा नारळाला ना असं साल असतं काळं असं, आणि त्यामुळे काय होतं, सोलकढीला कलर आहे तो चेंज होतो, म्हणजे पांढरा शुभ्र दिसत नाही. त्याचप्रमाणे त्याला ना पाहिजे तेवढं नारळाचं दूध येत नाही. आणि हा नारळ आहे ना, हे शिरं काढण्यासाठी जेवढं कोवळं नारळ घेईल ना त्याचं शिरं छान निघतं आणि चविष्ट असं हे सोलकढी बनतं. आता मी ओला नारळ घेतलेला आहे, बघू शकता असा थोडासा असा हा पिवळासर आहे. आणि जर का तुमच्याकडे काळा वगैरे असेल, असं साल जास्त काळपणे जास्त झालेलं नारळ असेल तर तुम्ही ह्याची वरची सालं आहेत ना ती काढून टाका, म्हणजे सोलकढी दिसायला पांढरं दिसतं. तर तुम्ही त्या नारळाची सालं आहेत ना ही काढू शकतात. आता मी हा कोवळा नारळ घेतला, म्हणजे एकदम कोवळा असा नाही, थोडासा असा झालेला हा नारळ आहे, बारीक कट करून घेतला. अख्खा नारळ आपण इथे घेतलेला आहे. आता जेवढं सोलकढी तुम्हाला बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे ओल्या नारळाचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत. आता मिरच्या म्हटलं तर बघा, ह्या तिखट मिरच्या नाही आहेत, त्याच्यामुळे 3 घेतल्यात. आणि जेवढा नारळ असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मिरचीचा वापर करू शकता. इथे ना जर का लहान मुलं जर काही सोलकढी पित असतील तर इथे तुम्ही मिरची नका घालू तरीसुद्धा चालेल, पण मिरची घातल्यामुळे ना सोलकढीला खूप छान टेस्ट येते. आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे मिरचीचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे इथे मी लसणाच्या 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे जर का नारळ, आता बघा मी अख्खा नारळ घेतला, तुम्हाला अर्धा करवंटीचा घ्यायचा असेल तुम्ही ह्यातल्या अर्ध्या लसणाच्या पाकळ्या घ्या. त्याचप्रमाणे इथे मी घेतले 2 टेबलस्पून जिरं. जिरं म्हटलं तर सोलकढीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, कारण उन्हाळ्यामध्ये ना जेवढं जिरं खाईल ना तेवढं शरीरासाठी थंड असतं. त्याचप्रमाणे शरीरासाठी पाचक असं हे जिरं आहे, त्याच्यामुळे आवर्जून जिरं घाला. आता हा ओला नारळ घेतला आहे तो आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व नारळ आहे हा घालून घ्यायचा आहे. आता इथे ना जर का तुम्हाला थोडं सोलकढी बनवायचं असेल ना तर छोट्या मिक्सरचं भांडं असेल तर त्याचा वापर करा, त्यामुळे नारळाचं म्हणजे नारळ जो मस्त असा वाटला जातो. आता इथे जास्त प्रमाणात आहे त्यामुळे मी मोठं भांडं घेतलं आहे. सर्व मिरची, लसूण आणि जिरं हे सर्व आपण एकत्र आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत. ते मिक्सरला फिरवताना ना एक पाव कप आपण सर्वप्रथम पाणी घालणार आणि त्यानंतर हे मिक्सरला फिरवून घेणार आणि पुन्हा आपण 1 कप पाणी घालणार आणि मिक्सरला फिरवून घ्या. कारण एकदम जर का पाणी घातलं आणि आपण मिक्सरला वाटून घेतलं तर हे मिक्सरच्या भांड्यातनं बाहेर निघण्याची शक्यता असते आणि अंगावर उडतं. आता इथे बघू शकता एकदम बारीक असं मी ह्याची नारळाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन असं मस्त असं हे वाटून घेतलं आहे. आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे, पातेल्यामध्ये रुमाल घेतला आहे, रुमाल स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे आपण कपड्याच्या साह्यानेच हे सर्व नारळाचं दूध आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही गाळणीचा वापरसुद्धा करू शकता, पण गाळणीमुळे काय होतं माहिती आहे का, तर गाळणीमध्ये ना आपण कसा बारीक नारळ एकदम वाटून घेतो ना, त्याच्यामुळे ना छोटे छोटे असं कण नारळाचे त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे ना आपण जेवढं हे रुमालाच्या साह्याने गाळेल ना तेवढं अतिउत्तम, म्हणजे काही एक दाणासुद्धा येत नाही आणि कपड्याच्या साह्याने मस्त असं गाळलं जातं आणि दूध देखील नारळाचं हे जाडसर येतं. आता बघू शकता असं आपण तर काय करायचं, आता पूर्ण हे कपड्याने असं घट्ट असं पिळून घ्यायचं आणि हे दूध आहे हे नारळाचं काढून घ्यायचं. आता इथे आपण गाळणीचा वापर केला असता तर असं आपल्याला दाबून असं म्हणजे कपड्याच्या साह्याने असं व्यवस्थित दाबून हे नारळाचं दूध काढता येतं. गाळणीच्या साह्याने आपल्याला तसं काढता येत नाही. आणि इथे बघू शकता असं मस्त असं हे नारळाचं दूध आहे हे रेडी झालेलं आहे. कारण इथे जो आपण नारळ वापरले आहे तो थोडासा असा कोवळा असा वापरला आहे, एकदम असा जाडसर असा वापरलेला नाही, म्हणजे जो एकदम सुकल्या नारळ असतो तो घेतलेला नाही आहे. आता इथे मस्त असं पिळून घेतलं, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं, तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण सर्व नारळ आहे हा पुन्हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, कारण जेणेकरून नारळाचं जे दूध असतं ना ते खूप छान निघतं. इथे बघू शकता सेकंड टाईमसुद्धा मी हा नारळ हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आता आपण 2च टाईम फिरवायचं आहे, कारण बघू शकता ह्याचं जे तुम्हाला दिसतं नारळाचं दूध एवढं हे आता जाडसर आहे, ह्याच्यापेक्षा जास्त निघत नाही. जर का तुम्हाला पुन्हा फिरवायचं असेल तर 3 टाईम फिरवा तरीसुद्धा चालेल. आता हे सुद्धा आपण सर्व कपड्याच्या साह्याने हे नारळाचं दूध आहे हे काढून घेऊया.
पहिलेचे लोक होते ना ह्याच पद्धतीने म्हणजे एखादा स्वच्छ रुमाल वगैरे धुवून असं नारळाचं दूध, बरेच जण नारळाचं शिरंसुद्धा म्हणतात, अशा पद्धतीने काढलं जायचं. त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे बघू शकता हे नारळाचं दूध आहे, इतकं जाडसर असं निघालं, इतकं सुंदर असं निघालं बघू शकता. आणि कलर देखील बघू शकता, इतकं पांढरं शुभ्र आहे. आता इथे आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ घालते. त्याचप्रमाणे इथे आपल्याला अगदी थोडीशी साखर घालायची आहे. आता इथे साखर ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. पण कधी कधी काय होतं, नारळ ना असा थोडासा असा जास्त गोडसर नसतो, त्यामुळे थोडी साखर घालायची. अगर जास्त गोडसर नारळ असेल तर तुम्ही इथे साखर नाही घातली तरी सुद्धा चालेल. आता इथे बघू शकता माझ्याकडे ना रेडीमेड कोकम आगळ आहे, ते मी घालणार आहे. आता इथे तुमच्याकडे जर का कोकम आगळ नसेल तर तुम्ही काय करा माहिती आहे, तुमच्याकडे जर का कोकम असेल, सुके कोकम जे असतात ते काय करायचं, गरम पाण्यात थोडंसं भिजत घालायचं. आता कोकमचा रस घातल्यानंतर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोकम आहे ना ते एक अर्धा तास अगोदर किंवा एक 15 मिनटं अगोदर तुम्ही गरम पाण्यात भिजत घाला आणि त्यानंतर हातावर थोडंसं कुचकरून घ्यायचं आणि त्याचा रस काढायचा आणि त्याचा रस आहे हा नारळाच्या दुधामध्ये घालून घ्या तरी चालेल. आणि इथे ना मी आता कोकम आगळ घेतले, ते रेडीमेड माझ्याकडे होतं. कधी कधी ना कोकम आगळ जे रेडीमेड येतं ते थोडंसं पातळ येतं, त्यामुळे इथे मी कोकम आगळचा उपयोग जास्त केला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता. आता इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना अगदी थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर म्हटलं तर कोथिंबीरची आपल्याला पानं घालायची आहेत, देठ घालायचे नाहीत, कारण पिताना काय होतं ना त्यामध्ये देठ असतात ते तोंडाखाली येतात. थोडीशी कोथिंबीर घातली की सोलकढी टेस्टी लागते. त्याचप्रमाणे सोलकढीला सुवास देखील खूप छान येतो, म्हणून अगदी लहान लहान अशी बारीक अशी कट करून घालायची. जर का तुम्हाला बरेच जण कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर इथे तुम्हाला काही कमी वाटलं, जर का कोकम आगळ कमी वाटलं, त्याचप्रमाणे मीठ कमी वाटलं, तुम्ही इथे थोडं पुन्हा वापर करू शकता. आता इथे बघू शकता मस्त असं सोलकढी रेडी झालं आहे आणि किती जाडसर आहे आणि कलर बघू शकता, इतका सुंदर असा हा कलर आलेला आहे. आता इथे ना उन्हाळ्याला सुरुवात आहे, आठवड्यातून तुम्ही 2 वेळा सोलकढी पिलं तरीसुद्धा शरीरासाठी खूप चांगलं आहे. पाचक असं हे सोलकढी आहे. जेवणानंतर तुम्ही 1-1 ग्लास पिलं तर अतिउत्तम. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल पचनक्रियेसाठी खास मी तुम्हाला नारळाची सोलकढी कशी बनवायची ती दाखवलेली आहे आणि खूप सुंदर अशी ही सोलकढी रेडी झालेली आहे. ह्या पद्धतीने सोलकढीची रेसिपी नक्की करून बघा आणि जेवढ्या मी तुम्हाला टिप्स दिल्या त्यासुद्धा फॉलो करा आणि भरपूर व्हिडिओ शेअर देखील करा. त्याचप्रमाणे कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. एक लाईक आणि हाईप करायला देखील विसरू नका. बरेच जण लाईक करायला विसरतात, तर लाईक नक्कीच करा. आणि अशाच भेटूया छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.